महाराष्ट्रातील या गावात तुम्ही हनुमान चालीसा, मारुतीचं स्तोत्र, भजन, आरती काहीही म्हणू शकत नाही. एवढंच नव्हे तर या गावात मारुतीचं मंदिर नाही, मारुती नावाचा माणूसही नाही आणि मारुती नावाच्या व्यक्तीला या गावाची मुलगीही दिली जात नाही. आणि तसेच मारुती नावाचे कोणीही पाहुणा या गावात आला तर त्याला त्याच्या नावाने कोणीही हाक सुद्धा मारत नाही. एवढेच काय तर या गावात मारुती नावाची गाडी कोणीही विकत घेत नाही. की आमच्या गावात मारुती नावाची कुठलीही वस्तू नाही, मारुती कार नाही, कुठलीच वस्तू नाही, मारुती नावाचा माणूस पण नाही, मग मारुती गाडी पण नाही. मारुती गाडी नाही. मग आली तर ती गाडी आली तर बंद पडणार, जर बाहेरून आला तर कोणीतरी. त्याचं नाव बदलवणार. हा, तर हे गाव म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील दैत्य नांदूर. तर याच्या मागचा नेमका कारण काय आहे चला जाणून घेऊया. पोथी पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे निम्मदैत्य व हनुमंत यांच्यामध्ये एकदा घनघोर गदा युद्ध झालं होतं. दोघेही खूप जखमी होतात. निम्मदैत्य प्रभू रामाचा धावा करतो आणि त्यामुळे हनुमंतही आश्चर्यचकित होतो. प्रभू राम येतात आणि निम्मदैत्याला बरे करतात आणि वर देतात की या गावात तुझंच नाव घेतील, तुझं मंदिर या गावात बांधलं जाईल. आता रामाने वर दिल्यानंतर निम्मदैत्य असं म्हणतो की तुम्ही तर हनुमंताला प्रत्येक गावात तुझं मंदिर होईल असं सांगितलंय, मग हे कसं काय शक्य आहे. त्यावर प्रभू श्रीराम म्हणतात हे गाव तुझं राहील, या गावात कधीच मारुतीचं मंदिर देखील उभारलं जाणार नाही आणि त्यासोबतच मारुतीचा उल्लेखही केला जाणार नाही. तर रामायण काळातील परंपरा आजही ते लोक जशाची तशी पाळत आहे. या गावाचे ग्रामदैवत निम्मदैत्य महाराज आहेत. या गावात कोणीही जाणीवपूर्वक हनुमंताचं नाव जरी घेतलं तर त्याला खूप वाईट आणि विचित्र अनुभव येतात असे गावकऱ्यांचे म्हणणं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा.